हरिदासाची ये घरी हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताना जनको मनी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देना चिरंगी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजी योगिराज तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियाता श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगातील सुप्रसिद्ध साधू
शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते, नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु, देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा, म्हणजे आजची ही जी काही 6 दिवस तुम्ही आम्ही भक्ती या ठिकाणी केली, त्या भक्तीचा मेवा मागण्याचा आजचा हा दिवस वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज मागणीपर दिवस आहे. आणि मग त्याच अनुषंगानं भगवंताकडे जगद्गुरु तुकोबरायांसारख्या संतांनी आगळी वेगळी मागणी या ठिकाणी केली आहे. आणि त्याच मागणीचं चिंतन करण्यासाठी तुकोबरायांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील गोड अभंग आपण आज सेवेकरिता निवडला. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सकल संतांच्या आशीर्वादानं संकल्पित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला आज या ठिकाणी करायचा आहे. पण निवडलेल्या अभंगाला कुठेतरी स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं. नवे तर कीर्तनाचा नियम आहे, दंडक आहे. जास्त वेळपास मी करणार नाही, कारण अभंगाची भूमिका नवे तर सर्वच अभंगाचा अर्थ भावना एवढी सुंदर तुकोबरायांनी आज आपल्यासमोर ठेवली आहे, त्याला कुठेतरी स्पर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. पण तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की सालाबादप्रमाणे याही वर्षी संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली विंचूर दळवी ही जी काही भूमी आहे, या भूमीमध्ये याही वर्षी सुंदर असा संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं 7 दिवसाचा आयोजित नियोजित केलेला झालेला गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, सुंदर कीर्तनाचा गजर आहे, आनंदाचा सोहळा. आजची ही मागणीची सेवा माझ्यासारख्या अल्प पामराला या ठिकाणी प्राप्त झाली. आजच्या या सेवेचे यजमान या ठिकाणी आहेत श्रीमती पुष्पाताई मधुकर मेढे. अगदी संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं इथं येण्याचा योग मला प्राप्त झाला. आज तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचं योग. आणि आज विशेष आनंद मला असा वाटतोय की आजच्या या सेवेसाठी 7 संगत करणारी मंडळी साधारण नाही आहे बरं का. आता तुम्ही 7 दिवस त्यांचा वादनाचा गायनाचा आनंद घेतलाय म्हटल्यानंतर माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्यापासून तुम्हाला मिळाला आहे. पण माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर खरंच या विंचूर दळवी ग्रामस्थांचं तुम्ही आपापलं खरंच भाग्य समजलं पाहिजे बरं का. कारण आमचे दिनेश दादा झालं, कुंदन दादा झालं, आणि बाबा नाव काय अनिल महाराज झालं. ही जी काही मंडळी आहे, ही मंडळी लवकर कोणाच्या स्वप्नात सुद्धा जात नाही बरं का. तुमच्या गावात राहून 7 दिवस त्यांच्या कलेचा आनंद तेही घेतात आणि त्याचबरोबर तुम्हालाही त्यांनी या ठिकाणी प्रदान केलेला आहे, दिलेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वांना आपण आज या ठिकाणी भाग्यवान या ठिकाणी समजलं पाहिजे. आजच्या या सेवेसाठी 7 संगत करण्यासाठी आदरणीय परमार्थ प्रेमी संबंध महाराष्ट्रामध्ये एक मृदंगाच्या क्षेत्रामध्ये विशेष आणि गोड नाव ज्यांचं उच्चारलं जातं असे मृदंग मार्तंड ताल महर्षी संगीत विशारद आमचे दिनेश दादा मोजाड या ठिकाणी असतील. दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. वाजवायच्या तर मोकळ्या मनाने वाजवा बरं का. वाजवू का नको असं नाही वाजवायचं. धन्यवाद. इकडे विण्याचे साथ करण्यासाठी आदरणीय बाबा आहेत, त्यांच्या चरणी वंदन. पंचक्रोशीतील ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी आहे, तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन. 2 चोपदार या सेवेसाठी उपस्थित आहे, दोघांच्याही चरणी वंदन. इकडे भजनी मंडळ आहे, आमची दिदी या ठिकाणी आहेत. आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे अनिल महाराज या ठिकाणी असतील, बाबांच्या चरणी वंदन. आणि गायन क्षेत्रामध्ये नवे तर निष्ठावान वारकरी कसा असावा याचा जर आदर्श तुम्हाला आम्हाला घ्यायचा असेल तर आमच्या कुंदन दादाकडे तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहिलं पाहिजे. गायनाची विशेष म्हणण्यापेक्षा आणि तयारी म्हणण्यापेक्षा असं गोड गायन यायला सुद्धा विशेष भगवंताची कृपाच असावी लागते बरं का. ज्याच्यावर आपण जर भगवंतावर प्रेम करत असाल अथवा आपल्यावर माऊलीची श्री विठ्ठलाची कृपा असेल तर असा हा गळा आणि त्याचबरोबर ती साधना करण्याची बुद्धी भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करत असतो. आणि विशेष म्हणजे आपल्या गळ्यातून निघालेला जो आवाज असतो तो समोरच्याच्या काळजापर्यंत पोहोचायला तो गायक त्या भगवंताचा सुद्धा तेवढाच लाडका असावा लागतो बरं का.
म्हणजे आमचं तर देवावर प्रेम आहेच, यात शंका नाही, पण देवाचं सुद्धा आमच्यावर थोडंसं विशेष प्रेम आहे. म्हणून जे स्वर त्यांच्या कंठातून निघतायत ते थेट तुमच्या आमच्या काळजापर्यंत या ठिकाणी पोहोचतायत. मी नेहमी बोलत असते की गायनासाठी फक्त गोड आवाज असून चालत नाही, त्याला बुद्धीचीही जोड असावी लागते बरं का. जिथे दिल और दिमाग दोनों का संगम होता है तिथेच अशा या गोड गळ्याचा आस्वाद तुम्हाला आम्हाला सर्वांना श्रोत्यांना घ्यायला या ठिकाणी मिळत असतो. असो, सर्वच वयानं गुणानं ज्ञानानं मानाने मोठी असलेली मंडळी सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. आदरणीय परमार्थ प्रेमी, आपल्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी सुंदर वारकरी संप्रदाय या चॅनलचे, बरोबर आहे ना चॅनलचं नाव, मराठी कीर्तन या चॅनलचे सर्व आमचे निखिल दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. बहुसंख्येनं महिला वर्ग पुरुष वर्ग उपस्थित आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. सर्वात मोठा आभार आहे, साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमचे दादा देत आहेत. आमच्या सुनील भाऊंची सिस्टीम या ठिकाणी आहे. भाऊंचे सुद्धा विशेष मनस्वी आभार. माझ्यासोबत आलेले आमचे जयहरी महाराज निंबाळकर, त्यांचे विशेष आभार. सुंदर संवादिनीची साथ, हार्मोनियमची साथ मला जे करत आहेत आदरणीय पंढरीनाथ बाबा या ठिकाणी असतील, बाबांच्याही चरणी वंदन या ठिकाणी करते. अज्ञानानं कुणाचं राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा आणि घ्यावंच असं वाटत असेल तर अजूनही अर्धा पाऊण तास तुमच्यासमोर उभी आहे. येऊन मला सूचना या ठिकाणी करा. उर्वरित वेळेमध्ये जी काही मागणी गोड तुकोबरांनी आज भगवंताकडे या ठिकाणी केली आहे त्याचं चिंतन तुम्हाला आम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. अभंगाची भूमिका फार सुंदर आहे बरं का. जगाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा आज तुकोबरांसमोर हात जोडून विनवणी करतोय. तुकोबरांसमोर इतका गयावया करतोय. का करतोय? काय प्रसंग आहे, काय प्रकरण आहे नेमकं, तर ते तुकोबरांनी तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी सांगितलंय. भगवान परमात्मा माझी एवढी विनवणी करतो, एवढी विनवणी करतो. आता भगवान परमात्मा त्याची सत्ता कमी आहे का हो? किती सत्ता आहे त्याची? वृक्षाची ही पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जगाते चाळीता. तुझी सत्य वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे. ये जमी है तेरी, आसमां है तेरा, तेरा है ये जहां विठ्ठला. असा ब्रह्मांडाचा चालक मालक असलेला भगवान परमात्मा अशी वेळ त्याच्यावर यावी की तुकोबरांसारख्या संतांची त्यांना हात जोडून कळकळीची विनवणी करावी. काहीतरी मागा असा अट्टहास देवानं करावा, पण काही केल्या तुकोबराय मात्र ऐकायला तयार नाही. असा प्रसंग, असं हे प्रकरण का घडतंय? तुकोबरांच्या अवताराचं जर तुम्ही आम्ही चिंतन करायला गेलो तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर 6 अवताराचं चिंतन शास्त्रानं तुकोबरांच्या बाबतीत या ठिकाणी केलंय. मग 6ही जन्मामध्ये 6ही अवतारामध्ये तुकोबरांनी भक्तीच्या आणि परमार्थाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काहीही कर्म केलेलं नाहीये. प्रत्येक अवताराचं चिंतन घ्या. या 6ही जन्मामध्ये तुकोबराय आपल्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करतायत, भगवंताचं चिंतन या ठिकाणी करतायत. म्हणून तुकोबरांच्या नावामध्ये एवढा मोठा अधिकार या ठिकाणी प्राप्त होतो. काय अधिकार आहे तुकोबरांच्या नावाचा? नाम घेता तुकाराम
तुकाराम नाम घेता का पेयम. ज्या तुकोबरांच्या नामाचं उच्चारण जरी तुम्ही आम्ही केलं तर सर्वांना ज्या काळाचा धोका आहे, ज्याची भीती आहे, तो काळ अगदी मागे सरून जातो, मागे पळून जातो. एवढा महिमा, एवढी मोठी ताकद आमच्या तुकोबरांच्या नावामध्ये या ठिकाणी निर्माण झाली. तुकाराम या शब्दाचा अर्थ नेमका आहे तरी काय? जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळा, तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ. म्हणून आदर्श जर घ्यायचाच असेल, जसा त्यांचा व्यापार सफल झाला तसा आपलाही आपल्याला करून घ्यायचा असेल, झाला सफल व्यापार, तर निश्चित तुकोबरांच्या गाथ्याचा, मौलीच्या ज्ञानेश्वरीचा आधार तुम्ही आम्ही जीवन जगताना या ठिकाणी घेतला पाहिजे. अशा मोठ्या अधिकाराचे तुकोबर आहे. आज जगाचा मालक त्यांच्या समोर हात जोडून कळकळीची विनंती करतो, तुकोबर आहे, याच जन्माचं नाही ओझ, गेल्या 6 जन्मात तुम्ही फक्त आणि फक्त भक्तीच करताय, परमार्थच करताय, पण कुण्याच जन्मामध्ये माझ्याकडे तुम्ही कसल्याच प्रकारची मागणी आजपर्यंत केलेली नाही. मग कमीत कमी नाही इथून मागच्या 5 जन्मात काही मागितलं, पण आज तरी थोडं का होईना तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागावं अशी माझी इच्छा आहे. भगवान परमात्म्याने हात जोडले, पण तुकोबरांचं ठरलंय, देवा तू जरी काही मागा असं म्हणत असशील तरी माझं मात्र पक्क ठरलंय की मला तुझं काही लागत नाही. आता तुकोबरांच्या जागेवर तुम्ही आम्ही असतो तर, हा बोलत नाहीत का इकडं? तुम्ही आम्ही असतो तर आहे. आपलाही एक वर्ग आहे बरं का. मागणी मागणाऱ्यांचे 4 प्रकार पडतायत, 4 वर्ग पडतायत. पहिला वर्ग आहे सेवाही करत नाही, मागणी मागत नाही. या वर्गामध्ये नास्तिक नावाची लोक येतात. देवाला ते मानतही नाहीत आणि देवासमोर हात पसरवण्यासाठी कधी जातही नाही. पहिला वर्ग. दुसरा वर्ग आहे जेवढी सेवा करणार तेवढाच मोबदला या ठिकाणी मागणार, तेवढ्याच प्रकारची मागणी ते या ठिकाणी करणार. उदाहरणार्थ एखादा कामगार आहे, रोजगार आहे, जेवढे दिवस तो काम करतो तेवढ्याच दिवसाच्या पगाराची मागणी आपल्या मालकाकडे करतो. तिसरा वर्ग मात्र असा सांगितलाय की सेवा कमी करतोय, भक्ती कमी करतोय, पण मागणी मात्र खूप मोठ्या पद्धतीची करतोय. आता या तिसऱ्या वर्गात माझ्या सकट आपण सगळेच येतो बरं का. देवाची भक्ती किती आपल्याकडे, अगदी थोडी आहे. काहीतरी 2-5 मिनिटं नामस्मरण करणारी तुम्ही आम्ही मंडळी, पण काय मागतो देवाकडे गेल्यानंतर? वाढावे संतान, गृही भावे धनधान, भावे धनधान, गृही भावे धनधान. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे असावे सदैव. हेची करी हव संसारी, हेची करी हव संसारी, हेची करी हव
ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे असावे सदैव. हा, संसारी जीवाचा स्वभाव सांगितलाय. देवाकडे जरी तुम्ही आम्ही गेलो, महिला मंडळ जाता कधी मंदिरात? जाता की नाही? जात असाल तर हा बोला, नाही तर नाही बोला, काहीतरी बोला. पण हा जातो, तुम्ही आम्ही मंदिरामध्ये जातो, काय घेऊन जातो देवाला? हा 7-12 काय सांगा ना मग. नारळ आहे, अगरबत्त्या आहे, ते पेटवण्यासाठी काडीची पेटी आहे. महादेवाच्या देवळात गेलो तर जास्तीत जास्त कापूर, भस्म, काय असेल नसेल ती आपली पूजाची सामग्री आपल्याला माहिती आहे. नारळ केवढ्याचं आहे सिन्नरला? हां 20 रुपयाचं. अगरबत्त्या 10 रुपयाच्या. काडीची पेटी 1 रुपयाला येते. त्याच्यामध्ये कितीतरी काड्या असतात, आपल्याला एकच काडी लागते बरं का. हां असं 20-25 रुपयाचं सामान ते देवाला अर्पण करून तुम्ही आम्ही त्याच्याकडून अपेक्षा काय ठेवली आहे? वाढावे वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. देवा, आमच्या संसाराची प्रगती आम्हाला अपेक्षित आहे आणि हेच मागण्यासाठी आम्ही देवाकडे गेलो. संसारच मागण्यासाठी आपण देवाकडे जात असाल तर काहीही फलश्रुती परमार्थाची भक्तीची आपल्या पदरी कदापि पडणार नाही. कारण संसार ही कमावून दाखवण्याची गोष्ट आहे. जितकं बळ आपल्या मनगटात आहे तितका सुरेख आणि सुंदर संसार आपण आपल्या हिमतीवर करून दाखवला पाहिजे. संसार ही देवाकडे मागण्याची गोष्ट नाहीये. देवाकडेच काय मागायचं असेल तर त्याच्याच भक्तीचं वरदान, तोच त्याचाच चालू करायचा असलेला परमार्थ आणि ते वरदान, ती शक्ती तुम्हाला आम्हाला देवाकडे गेल्यानंतर मागता आली पाहिजे. संसार कधीही देवाकडे मागू नका. पण संसारी जीवाचा स्वभाव सांगितलाय. तुम्ही आम्ही देवाकडे गेल्यानंतर सेवा कमी आहे, भक्ती कमी आहे, पण मागणी मात्र खूप मोठ्या प्रमाणाची आहे. 3ऱ्या प्रकारचा वर्ग. पण 4थ्या प्रकारचा वर्ग मात्र असा आहे की सेवा खूप केली, भक्ती खूप केली, पण मागणी मात्र कसल्याच प्रकारची देवाकडे कधीच केली नाही. आता या वर्गामध्ये साधू संत भक्त या ठिकाणी येतात. आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, एवढी सेवा करतो आणि मग त्याच भक्तीचं ओझं त्या देवाला इतकं झालं. कारण मुळात भगवंत भक्ताचा आणि संतांचा स्वभावच असा सांगितलाय. कसा? ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी. करुणी ठेवू
भक्ताचा संतांचा स्वभाव असा सांगितलाय, आमच्या भक्तीनं आमच्या सेवेनं आम्हाला त्या देवाला ऋणी करून ठेवायला आवडतं, हाच आमचा स्वभाव आहे. तुका म्हणी देवा ऋणी करुणी ठेवू सेवा, काही द्यावं म्हणून देवा आम्ही तुझी भक्ती करत नाही. आपल्यात आणि या संतांमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे, म्हणून यांचं जीवन सफल झालं पण तुमचं आमचं व्हायला तयार नाही. हीच भिन्नता आहे, हाच फरक आहे. आम्ही इतकी सेवा केली, इतकी भक्ती केली, पण त्यानं काही द्यावं अशी आशा मनामध्ये कधीच आणली नाही. आता भक्ताचा आणि भगवंताचा संबंध इतका गोड आहे, नातं इतकं सुंदर आहे. भक्तानं मागावं देवानं द्यावं हे देवाचं अभिवचन आहे, ब्रीद आहे. मग भक्तानं भले त्याचं काहीही मागितलं तरी देण्यासाठी अजिबात हात मागे घेणार नाही, अजिबात काटकसर भगवान परमात्मा त्याच्यामध्ये करणार नाही. भले त्याचं ऐश्वर मागू द्या, भले त्याचं वैभव मागू द्या, काहीही जरी मागितलं तरी देव भक्ताला देण्यासाठी काटकसर कधीच करत. नाथबाबांनी भागवतामध्ये चिंतन केलंय, सलोकता आवडे भक्तासी तो मी तयासी करी वैकुंठ वासी. भक्त मागे समीपतेसी करी मी त्यासी जीवा लग. भक्त मागे स्वरूपा तयासी मी दे चतुर भुजाता. शंख चक्रादी सायुजता घनश्यामता सुरे. समीपता मागू द्या, सायुजता, स्वरूपता, भले काहीही ऐश्वर मागितलं देव भक्ताला देण्यासाठी अजिबात काटकसर करत. तुझं ऐसा कोण उदाराची राशी, तुझं ऐसा कोण उदाराची राशी. आपुलेची देशी बदलासा, आपुलेची देशी बदलासा. तुझं ऐसा कोण उदाराची राशी, तुझं ऐसा कोण उदाराची राशी. आपुलेची देशी बदला, आपुलेची देशी बदला. तुझं ऐसी कोण उदाराची राशी, उदाराची दासी. पुढे आपुलेची देशी पददासा. आपुलेची देशी पददासा. हो, चिंतन फार सुंदर आहे बरं का. काय संत वर्णन करत आहेत, आम्ही काही मागितलं देण्यासाठी तो काटकसर करत नाही, पण तुकोबराय मुळात म्हणताय माझा ठाम निश्चय, मला तुझं काही लागत नाही. तू का सगळं जरी द्यायला तयार झाला तरी माझं मात्र पक्क ठरलंय की मला तुझं काही लागत नाही. गोड संभाषण चाललंय देवामध्ये आणि तुकोबरायांमध्ये. आता भक्तानं मागावं नंतर देवानं द्यावं हे सुद्धा म्हणणं कुठे कुठे कमी पडतंय. प्रत्यक्ष शब्द उच्चार नाही केला, नुसता मनामध्ये भक्तानं जरी भाव निर्माण केला तर तो मनातला सुद्धा भाव त्या देवानं जाणावा. मौली ज्ञानोबराय गोड चिंतन करतायत. तो मणी जो जो धरी ते भाव, तो तो तया पुढा पुढा लागे देवो. आणि दिधली याचा निर्वाह, तोही मीची करी. मनामध्ये जो जो भाव त्यानं धरला तो भाव भगवंतानं जाणावा आणि भक्ताच्या मनातल्या सुद्धा इच्छा देवानं पूर्ण कराव्या. एवढं गोड नातं भक्ताचं आणि भगवंताचं सांगितलंय. तुकोबराय एका ठिकाणी तर त्याचं वर्णन करताना गोड चिंतन करतायत. तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू, तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा
मला थोडा गायनाचा नाद आहे बरं का. तुम्ही म्हणाल ही राहून राहून अशी काय करते. हां गोड आहे. आता तो आमचा आनंद आम्हालाच येतोय, तुम्हाला येतोय की नाही ते तुम्हालाच माहिती. पण असो, आज खरं जर सांगायचं तर माझी अवस्था अशी आहे, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. हा आनंद म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा. केवळ आणि केवळ एवढ्या आनंदाला भुकेला देव सुद्धा आहे बरं का. हां गोपी वसंत नावाचा राग आहे. रे नंदलाला छेडू नको रे, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवी. तो आमचा भगवान परमात्मा आमच्यासाठी वटवृक्ष कल्पवृक्ष आहे. आम्ही जी जी इच्छा करणार तो लगेच आमच्या इच्छा सर्व भावना या ठिकाणी पूर्ण करतो. एवढं गोड नातं भगवंताचं भक्ताचं या ठिकाणी असताना मग भगवान परमात्मा तुकोबरांच्या विनवण्या करताय. तुकोबर आहे, काहीतरी मागा, थोडं का होईना मागा, कारण 6 जन्माच्या आता भक्तीचं ओझं माझ्यावर झालंय, ते आता मला ओझं सहन होत नाहीये. भगवान परमात्मा विनवणी करतोय, विनंत्या करतोय, पण तुकोबरांचं ठरलेलं आहे काही मागायला तयार नाही. मग तुकोबरांचा निश्चय पाहिल्यानंतर देवाला असं वाटलं की थोड्याशा भारीतल्या ऑफर जर तुकोबरांसमोर ठेवून पाहिल्या तर कदाचित एखाद्या ऑफरला तुकोबराय होकार देतील. आता तुकोबराय तुम्ही आम्ही आहेत का? नाही, तुकोबर आहेत. देवाच्या मनामध्ये कल्पना आली, थोड्याशा भारीतल्या ऑफर ठेवून पाहू असं मागा म्हटल्यानं मागत नाहीये. मग तुकोबराय माझं मी सगळं द्यायला तुम्हाला तयार आहे. मग त्यामधलं तुम्हाला जर इंद्रपद हवं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता, ब्रह्मपद हवं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. तेव्हा तुकोबरांनी गोड उत्तर दिलं, देवा इंद्रपदही नको आणि ब्रह्मपद सुद्धा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. त्या पदाचं वर्म मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, कारण पद हे किती वर्षापुरतं मर्यादित आहे इकडं. हा 5 वर्षच ब्रह्मदेव आणि इंद्रदेव, नंतर कोणी विचारतं का? नाही. जशी खुर्ची तुमची आमची खाली होते त्या माणसाला डिमांड उरत, किंमत राहत नाही. मग तुकोबराय म्हणतात हेच वर्म मला चांगल्या पद्धतीनं समजलंय, या पदाचं आकर्षण मला नाही. ही काहीतरी कालावधीपुरती मर्यादित सुखकर या ठिकाणी आहे, पण परिणामी मात्र दुःखरूपीच या ठिकाणी आहेत. दुःखाला कारणीभूत या ठिकाणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. तेथे दुश्चिंता झणी जडो देशी, दूषित झणी जडो देशी, तेथे दूषित झणी जडो देशी. आणि कान लगे माईक पदार्थ, आणि कान लगे माईक पदार्थ. आणि कन लगे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित झणी जडो नेदी. तुकोबरांचं गोड चिंतन देवाला तुकोबरांनी ऐकवलं, उत्तर दिलं त्याचं. देवा ही पद काहीतरी कालावधीपुरती आनंददायी आहे, सुखरूप आहे, पण
पण एकदा का माणूस खुर्चीवरून खाली उतरला रे उतरला, दुःखाला तो कारणीभूत या ठिकाणी होतो. जेव्हा तो निवडून आला तेवढा एवढा आनंदी होतो, साऱ्या गावाला पेढे त्यानं वाटले. पण जसा जसा खुर्चीचा कालावधी कमी होतो, उद्या मला ही खुर्ची खाली करायची आहे, जसे जसे दिवस संपले तसा तसं त्याच्या पदरामध्ये दुःखाशिवाय काहीही पडत नाही. त्या पदाला सोडून जाण्याचं दुःख आपल्या पदरी या ठिकाणी पडतं. म्हणून देवा, अशी ही काहीतरी कालावधीपुरती मर्यादित सुखकर पद याची मला अपेक्षाही नाही. नवे तर हे मिळावं अशी इच्छासुद्धा कधी मनामध्ये येऊ देऊ. तेथे माझे आर्त नको देवा. आर्त माने इच्छा आहे, इच्छासुद्धा कधी मनामध्ये येऊ देऊ नको देवा. ठीक आहे तुकोबराय, काही कालावधीपुरती मर्यादित सुखकर इंद्रपद नको, ब्रह्मपद नको, पण प्रत्यक्ष माझं वैकुंठ जे आहे, ज्या वैकुंठात मी म्हणजे जगाचा मालक भगवान परमात्मा वास्तव्य या ठिकाणी करतो, बरे तिथून तुम्हाला कोणी जा असं सुद्धा म्हणू शकत नाही. एकदा जर ते तुमचं झालं रे झालं की तिथून तुम्हाला कुणीही काढून देणार नाही, अथवा ते तुम्हाला कुणीही खाली करा असं म्हणू शकत नाही. कायमस्वरूपी माझं स्वतःचं असलेलं वैकुंठ सुद्धा मी तुमच्या नावावर करायला तयार आहे. स्वतःचं वैकुंठ द्यायला देव या ठिकाणी तयार झाला, तेव्हा भगवान परमात्म्यानं, तेव्हा तुकोबरायांनं आता तर देवासमोर हात जोडले आणि अगदी कळकळीनं त्याचं उत्तर देऊ लागले. तुकोबराय म्हणतात, वैकुंठासिया नको धाडू हरी, वैकुंठासिया नको धाडू वैकुंठासिया तुकोबराय स्वतःचं वैकुंठ द्यायला वैकुंठाचा मालक प्रत्यक्ष तयार झाला, तरी तुकोबरायांनी कळकळीची विनंती देवाला केली. देवा, वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. आम्हाला अडाणी लोकांना काय करायचंय तुझं वैकुंठ? काय जुनाट झोपडी आम्हा नको, आम्हाला त्या वैकुंठाचं काही आकर्षण नाही. आता वैकुंठ द्यायला देव तयार झाला, तुकोबराय नाही म्हटले. तुकोबरायांचा नकार ऐकल्यानंतर देवाला मात्र थोडीशी चीड आली, थोडासा राग आला. किती वेळ झाला विनवण्या करतोय, जवळजवळ अर्धा तास झालाय. हे घ्या नको ते घ्या नको, स्वतःचं वैकुंठ द्यायला तयार झालो तरी तुकोबराय अज्ञानासारखे नाही नको म्हणताय. कारण वैकुंठ म्हणजे तालुक्या जिल्ह्याचं गाव नाही. वैकुंठ हे दुर्मिळातलं दुर्मिळ वैकुंठ आहे. जपी तपी लोक जपतप करून थकली,
साधक लोक साधना करून करून थकली, कीर्तनकार महाराज कीर्तन करून करून थकली, स्वप्नात सुद्धा वैकुंठ पाहायला मिळत नाही. असं वैकुंठ सहजासहजी कुणाला प्राप्त होत नाही. दुर्मिळातलं दुर्मिळ असणारं वैकुंठ मी स्वतः माझ्या हातानं तुम्हाला देऊ करतोय, तर खुशाल अज्ञानासारखे नाही नको तुम्ही या ठिकाणी म्हणताय. मग तुकोबरायांसमोर देव जेव्हा असं बोलू लागले, तेव्हा मात्र आता तुकोबरायांनी परखड देवाला सांगितलं, देवा वैकुंठाच्या गप्पा तुझ्या जवळच ठेव, माझ्या पुढे तरी करू नको. कारण मी सुद्धा कुठलाय, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वैकुंठ कसा आहे काय आहे ते माझ्या पुढे तरी त्या गप्पा करू नको. ते मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, कारण मी सुद्धा वैकुंठातलाच आहे ना. मी सुद्धा वैकुंठातूनच इथे आलोय. मला त्या वैकुंठामध्ये जाण्याचं काही आकर्षण नाही. आता आपल्याकडे एखादा माणूस गेला किंवा वारला, तर त्याचा 10वा आपण करतो आणि 10व्याच्या आतमध्ये त्याचा फोटोसुद्धा तयार करावा लागतो. फोटो तयार करतो, फोटो खाली नाव टाकावंच लागतं का नाही टाकलं चालतं? कळायला पाहिजे ना कोण गेले ते. नाव आपण टाकतो, नावासमोर विशेष टिप्पणी काय टाकतो? माहिती आहे का तुम्हाला ते वैकुंठातच गेले म्हणून? माहीत नाही. एखादा विरळाच वैकुंठाला जातोय, सगळे नरकवासीच आहेत, पण तरी टाकतो का आपण? नाही. तुम्हाला आम्हाला एक विशेष प्रकारचं आणि वेगळं समाधान त्या नाव टाकण्यामध्ये मिळतंय बरं का. काय की आमचे गेलेले पूर्वज कुठं गेले? वैकुंठात गेले, कैलासात गेले अथवा स्वर्गात गेले, म्हणून ते नाव आम्ही या ठिकाणी टाकतोय. मग तुम्हाला आम्हाला जर नावातच एवढं समाधान आनंद मिळतोय, प्रत्यक्ष वैकुंठाला गेल्यावर किती आनंद होईल हो? किती होईल? यायचं कोणाला जायचं मला उद्या? किती होईल? तुम्हाला आम्हाला सुखा समाधानाचं वाटणारं वैकुंठ तुकोबरायांनी नकार त्या वैकुंठाला दिला. देवाला चीड आली आणि मग देव बोलू लागल्यानंतर तुकोबराय म्हणतात, त्या वैकुंठाचं काही मला सांगू नको. देवा शेवटचा एक प्रश्न विचारतो, तू तुझ्या रस्त्याला आणि मी माझ्या रस्त्याला, एवढं समाधानकारक उत्तर दे. मला सांग वैकुंठाला किंमत नेमकी कशामुळे आहे? जशी खिशाला किंमत कशामुळे असते? मागचे ते काका तर पुडी म्हणायले, काय हवं खिशात, पुडी का पैसा? हल्लीच्या काळात पुडीमुळे सुद्धा वेगळाच मान सन्मान मिळतो बरं का माणसाला. इकडे ऐक नाही, मला माहीत नाही, पण आमच्या तिकडे आहे. काय खिशामध्ये पैसा असावा. ज्याच्या खिशात पैसा आहे त्याच माणसाला मान सन्मान समाजामध्ये, कारण समाजाची रीतच आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. खिशामध्ये पैसा असेल तरच तुम्हाला आम्हाला मान सन्मान मिळतोय तद्वज्ञायानं. मग वैकुंठाला किंमत कशामुळे असेल? वैकुंठाला एवढं महत्त्व कशामुळे असेल? तुकोबरायांनी विचारलं, देवा मला सांग, तुझं वास्तव्य प्रत्यक्ष वैकुंठामध्ये घडतं म्हणून त्या वैकुंठाला सर्व लोक एवढं महत्त्व या ठिकाणी देतात. पण माझा प्रश्न असा आहे की मागे मी तुझ्याच तोंडून असं ऐकलं होतं की नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडते. प्रत्यक्ष देवाचं म्हणणं आहे की माझं वैकुंठ मला सुद्धा आवडत नाही. देवाला सुद्धा त्याचं वैकुंठ आवडत नाही. मग काय आवडतं? वैष्णव सदन आवडते. नवे तर या सुखा कारणे, ज्या सुखा कारणे देव वेळा, ज्या सुखा कारणे देव वेळावला, ज्या सुखा कारणे देव वेळावला, ज्या सुखा कारणे देव वेळावला. वैकुंठ सोडोनी
सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. प्रत्यक्ष भगवान परमात्मा जे वैकुंठ द्यायला तयार झाला ते वैकुंठ त्यालाच आवडत नाही. मग तुकोबरायांनी त्याचा सुंदर असं स्पष्टीकरण देवाला करून दाखवलं. देवा तुझंच वैकुंठ तुलाच गोड लागत नाही तर आम्हाला तिथं जाण्यात सुद्धा काही आकर्षण नाही. मग आजपासून एक नियम, असं तुकोबरायांचं परखडं बोलणं ऐकल्यानंतर देवानं शांतता या ठिकाणी धरली. शांत बसल्यानंतर आता तुकोबरायांनाच देवाची कीव या ठिकाणी आली. देवा केव्हाच्या तू माझ्या रावण्या करतोय, विनवण्या करतोय, पण आता तुझा सुद्धा जास्त अवमान करणं माझ्या बुद्धीला या ठिकाणी पटत नाही. एवढ्या विनवण्या तू केल्यास काय, काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग देवा आजपासून एक नियम असा की जिथे तू राहणार तिथे मला सुद्धा या ठिकाणी राहायला आवडेल. मग तू तुझ्या वैकुंठात राहत नाही, कुठे राहतो? वैष्णवांच्या सदनामध्ये राहतो, अर्थात हरिदासांच्या घरी तू या ठिकाणी राहतो. मग देवा आजपासून एक नियम, जिथे तू तिथे आम्ही. मग या नियमाप्रमाणे तुला जर हरिदासांच्या घरी राहायला आवडतंय तर माझी सुद्धा एकच इच्छा आहे की माझा सुद्धा जन्म हा हरिदासांच्याच घरी व्हावा. अभंगाचं प्रथम हरिदासाची घरी, हरिदासाची तुम्ही नाही का आमच्या खेळात वाजवण टाळ्या. मग 9 ते 11 म्हणजे खाणं पिणं झालंय सगळ्यांचं. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. प्रथम चरणामध्ये आगळी वेगळी आणि गोड मागणी तुकोबरायांनी केली. देवा हरिदासांच्या घरी वैष्णवांच्या सदनामध्ये जर तुला राहायला आवडतं तर मला सुद्धा तुझ्या जवळच राहायचं आहे. तुकोबरायांनी गोड इच्छा व्यक्त केली. मग माझा सुद्धा जन्म या हरिदासांच्याच घरी व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता सुरुवातीलाच आपण चिंतन पाहिलं. भगवान परमात्मा त्याचं काहीही द्यायला तयार आहे. तत्वज्ञायानं तुकोबराय सुद्धा म्हणतात, देव नवल करू लागला. तुकोबराय एवढ्या विनवण्या करून मागून मागून काय मागितलं म्हणे, हरिदासाच्या घरी जन्म. मग हरिदासाच्या घरी जन्म तुम्ही माझ्याकडे या ठिकाणी मागितला, जसं की तुमचा आमचा स्वभाव आहे. राजा उदार झाला, काय मागितलं म्हणे, तंबाखूला. हा आहे ना इकडं काय
देणारा कोण आहे समोर? तोची एक दान शूरदाता. त्याच्यासारखा दानशूर जगाच्या पाठीवर कुणीही. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. जे तुझ्याकडे मागण्यासाठी आले त्यांना तू कल्पनेच्या पलीकडे दिलंय. कोण कोण काय काय मागायला आला. उपमन्यूने फक्त वाटीभर दूध तुझ्याकडे देवा मागितलं. क्षीराचा सागर दिला म्हणजे दुधाचा समुद्र तू त्याला दिला. वाटीभर दूध मागायला आलेल्या उपमन्यूला अख्खा समुद्रच तू बहाल केलाय. नवे नवे तर छोट्याशा ध्रुव बाळाला सावत्राईनं बाबाच्या मांडीवर बसू दिलं नाही, ढकलून दिलं. रडत रडत ध्रुव बाळ सख्या आईकडे गेला. बाबाच्या मांडीवर बसण्यासाठी असं मला काय करावं लागेल ते मला तू सांग. आईकडे रडत रडत गेला आणि त्या ध्रुव बाळाच्या आईनं त्याला गोड उपदेश केला. बघा, कधी कधी कुणी कुणी दोन जरी शब्द या ठिकाणी बोलले तर त्या दोन शब्दाचा तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. दोनच शब्दात ध्रुव बाळाच्या आईनं त्याला उपदेश केला. इतका गोड की बाळा, या नाशिवंत देहाच्या मांडीचं काही तू आकर्षण बाळगू नको. तुला जर बसायचंच असेल तर अशा जागेवर बस, कारण शास्त्र सांगतंय ऐसी बात बोलना कोई न बोले झूठ. ऐसी बात बोलना कोई न बोले झूठ. और ऐसी जगह पर बैठना कोई न बोले उठ. ऐसी बात बोलना कोई न बोले झूठ. असं बोलणं माणसानं बोलावं ज्याला तुम्ही खोटं बोलताय असा आरोप येता कामा नाही. आणि अशा जागेवर माणसानं नेहमी बसावं जिथून तुम्हाला उठा असं कोणी म्हणू नाही. हाच उपदेश ध्रुव बाळाच्या आईनं त्याला केला. आणि मग अशी जागा मिळवण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी तो ध्रुव बाळ जेव्हा तुझ्याकडे आला देवा, तेव्हा तू त्याला कशी जागा दिली? जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ बैसविला ध्रुव. अढळपदी बाळ देवा, इतका उदार आहेस तू, तुझ्यासारखा जगाच्या पाठीवर नाहीये. अनेकांना तू कल्पनेच्या पलीकडे या ठिकाणी दिलाय. क्षीराचा सागर उपमन्यू, क्षीराचा सागर उपमन्यू. अढळपदी
उठवू शकत? असं पद तू त्याला बहाल केलं, प्राप्त करून दिलंय. मग अनेकांना कल्पनेच्या पलीकडे देणारा भगवान परमात्मा तू जरी तुझं सगळं द्यायला तयार असेल, देव म्हणू लागला मागून मागून काय मागितलं म्हणे, हरिदासाच्या घरी जन्म. पण देवा खूप साऱ्या लोकांना खूप सारं दिलं, पण माझी मात्र एवढीच इच्छा आहे की जिथे तू राहणार तिथे मला राहायचं आहे, म्हणून माझा जन्म हरिदासांच्या घरी या ठिकाणी व्हावा. ठीक आहे, तुकोवर आहे, तुमची इच्छा निश्चित पूर्ण मी करणार, पण याचं कारण मला तुम्हाला सांगावं लागेल. काय असतं या हरिदासांच्या घरी जेणेकरून तुम्ही जन्म या ठिकाणी मागितला? सर्वात प्रथम हरीचे दास म्हणजे कोण आहेत आणि कसे असतात ते हरीचे दास, यांचं नेमकं लक्षण तुम्हाला मला सांगावं लागेल. सर्वात प्रथम तुकोबराय सांगू लागले, देवा जे तुझे दास असतात त्यांनाच खरं हरीचा दास या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण याच्याही पेक्षा जर मोठी व्याख्या करायची झाली तर ज्यांचा खऱ्या अर्थानं हरिदास राहतो त्यांना मोठे हरिदास या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग हरिदास असतात असे काय लक्षण आहे हरिदासांची? हरितैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, होऊनी राहती उदास, बळकट कास भक्ती. यांच्या भक्तीची कास बळकट आहे. हे सर्वात मोठं लक्षण या भक्तांमध्ये हरिदासांमध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. जेवढे काही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत अवताराला येऊन गेले, जन्माला येऊन गेले, त्यापैकी कुण्याही संताचं चरित्र तुम्ही आम्ही जर समोर घेतलं तर ही बळकट कास तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. महिला संत घ्या, पुरुष संत घ्या, कुण्याही संताचं चरित्र समोर घ्या. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. प्रत्येक कार्य कर्म करत असताना आम्ही तो देवच सर्वत्र आम्हाला दिसतोय. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. गोरोबा काकांच्या जीवनातला प्रसंग, रंगी रंगला श्रीरंग. पण पायाखाली त्या भजनाच्या नामात तल्लीन असताना स्वतःचं मूल तुडवलं. पण इतकी बळकट कास भक्तीची आहे की मूल तुडवलं याचं सुद्धा भान, त्याचा प्राण गेला हे कळायला मार्ग विदेही अवस्था आहे. बळकट कास, कास किती बळकट आहे तेवढी बळकट तुमची आमची नाहीये. ताप आला की देवाचा धावा, आणि ताप गेल्यावर देवाचाही पंजा आज होऊन बसतो तुम्ही आम्ही. काय वाईट प्रसंग आला, दुःखाचा प्रसंग आला तर आपल्याला म्हणायची सवय महिला मंडळ, बाई देव काय खऱ्याचा. ही कास आहे आपली तुमची आमची. काय स्वतःला दोष द्यायला तुम्ही आम्ही तयार नाही, पण देवाला दोष मात्र तेव्हाच आपण देऊन रिकामे झालो. ही कास बळकट असावी. भक्तांची कास कशी आहे? बळकट आहे. माता शबरीची कास किती बळकट आहे. गुरुवचनावर विश्वास ठेवला. एक नाही एक दिवस तुझ्या दारामध्ये जगाचा मालक प्रभू रामचंद्र येणार. मग कधी येणार, काय येणार, काही सांगितलेलं नाही. माता शबरी म्हातारी झाली, पण रोज त्याच उत्साहानं, त्याच प्रेमानं, त्याच आनंदानं आज माझा देव येणार त्याची प्रतीक्षा, त्याची वाट तिनं पाहावी. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. दर दिवस माता शबरीची भक्तीची कास इतकी बळकट आहे, इतकी बळकट आहे. कधी येणार, काय येणार, काहीही माहिती नसताना तोच आनंद, तोच उत्साह देवाच्या भेटीसाठी तिचा प्रत्येक क्षणाक्षणाला ती बळकट कास भक्तीची दिसून येते. आणि मग त्याचा परिणाम काय झाला सरशिवट. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ
आनंदाचा दिवस एक दिवस उगला आणि जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तिच्या झोपडीमध्ये जाऊन तिची उष्टी बोरे खाताय. आगळा वेगळा भक्ताचा आविष्कार तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. पण याच्यासाठी कास बळकट असावी लागते. या भक्तांकडून तुम्हाला आम्हाला हे पाहायला शिकायला या ठिकाणी मिळतं. हनुमंतरायांच्या आई जीवनातला प्रसंग आहे. दास्यत्व नावाची भक्ती, नवविधा भक्तीपैकी दास्यत्व नावाची भक्ती हनुमंतरायांनी आपल्या जीवनामध्ये केली. माझ्या रामाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये कशाशीही मी घेणं देणं ठेवलं नाही. काय असेल नसेल तो माझा रामच माझ्यासाठी या ठिकाणी आहे. आगळा वेगळा आविष्कार हनुमंतरायांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला करून दाखवला. मौली ज्ञानोबरांच्या सांगण्याप्रमाणे हिरवी सर्वांच्या हृदया देशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. मौली ज्ञानोबराय सांगतात तुमच्याही हृदयामध्ये देव आहे, माझ्याही हृदयामध्ये देव आहे. भिन्नता फरक एवढाच आहे की तुमच्या हृदयातला देव तुम्ही काय मला दाखवू शकत नाही आणि माझ्याही हृदयातला देव दाखवण्याची हिंमत मी ठेवत नाही. पण आगळा वेगळा आविष्कार आमच्या हनुमंतरायांनी केला. देवावर एवढी भक्ती आहे, एवढं प्रेम आहे की स्वतःच्या छातीमध्ये असलेला देव छाती फाडून जगाला त्याचं दर्शन हनुमंतराया करून देतात. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. जानकी बैठे मेरे सीने में. सुद्धा देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. याला म्हणतात बळकट कास. अशी ही बळकट कास या हरिदासांची राहते. बळकट कास भक्तीची काय असतं या हरिदासांच्या घरी तुकोबराय सांगू लागले. वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा जण जणती टाळ सदा जण जणती वैष्णवा हरी सर्वदा वैष्णवा हरी सर्वदा सदा जगती काळ सदा जगती काळ. काय असतं हरिदासांच्या घरी तुकोबरांनी उत्तर दिलं. कण्या भाकरीचे खाणे गाठी राम
नामाचं चिंतन, हे भजन, हे कीर्तन मला तिथे करायला मिळेल. हेच कारण आहे की मला हरिदासांच्या घरी जन्म व्हावा, ही इच्छा माझी मी तुझ्याकडे व्यक्त केली. ठीक आहे देवा, तुकोबर आहे, मला चांगल्या पद्धतीनं समजलं, तुम्ही इच्छा व्यक्त केली ती मी निश्चित पूर्ण करणार. काही मागा असं म्हणत असतील देवा तर हेच मी तुझ्याकडे मागणार. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ठीक आहे तुकोबर आहे, अजून काही लागतंय का तेही तुम्ही सरसर लगेच मागून घ्या. मग अजून काय लागतं तुकोबरायांनी मागितलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. संत लोटांगणे 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 असं वातावरण असलं की लवकर सोडू वाटत नाही बरं कीर्तन. पण कोणतीही गोष्ट प्रमाणातच असणं योग्य असतं. भले ते कीर्तन असलं, गुलाबजाम 2च खावेत, 3रा खाल्ला की मळमळ होत असते. वा. संता लोटांगणी जाता लाज नको मणी. तुकोबरांनी परत देवाकडे अजून एक इच्छा व्यक्त केली, अजून एक मागणी या ठिकाणी मागितली. देवा, जन्म हरिदासांच्या घरी झाल्यानंतर हरिदासांच्या घरी कोण येणार? हरिदासच येणार. जिथे विचारांमध्ये सारखेपणा असतो तिथेच मित्रता या ठिकाणी होत राहते. जसा डॉक्टरच्या घरी डॉक्टर जातो, इंजिनियरच्या घरी इंजिनियर जातो, पोलिसाच्या घरी पोलीस जातो, शिक्षकाच्या घरी शिक्षक जातो, राजकारण्याच्या घरी सुद्धा राजकारणीच जातो, घेणाऱ्याच्या घरी पिणारा तोच जातो ना, दुसरा कोण जाईल? हां, फक्त घेण्यात आणि पिण्यात काय फरक असेल तो त्यांनाच विचारा, मला माहीत नाही बरं का. काय जिथे विचारांमध्ये सारखेपणा असतो तिथे मित्रता या ठिकाणी होत राहते. मग माझा जन्म हरिदासांच्या घरी झालाय अथवा हरिदासांच्या घरी सुद्धा हरिदासच या ठिकाणी येणार. मग आमच्या घरी जेव्हा साधू संत भक्त या ठिकाणी येणार देवा, तेव्हा मला त्यांच्यासमोर लोटांगण घालायचंय. आणि मग जशी हल्लीच्या आजकालच्या मुला मुलींना कॉलेजचं वारं लागल्यामुळे पाया पडण्याची जशी लाज वाटते, ती लाज कदापि माझ्या मनामध्ये येऊ देऊ. कारण लोटांगण घालणं म्हणजे ही फक्त शारीरिक क्रिया नसून तुमच्या एका स्वभावातल्या महत्त्वाच्या गुणाचं दर्शन करवीत असते बरं का. ज्याच्या अंगी नम्रता नावाचा गुण आहे, असाच माणूस, असाच व्यक्ती लोटांगण या ठिकाणी घालू शकतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे डोहाळे वाचती. का वाचतात? ते नम्र व्हायला शिकलेत.
पण झाडांच्या अंगी ताठरपणा आहे, किती पाणी आलं तर आम्ही मानत नाही, पण पाण्याचं जास्तीत जास्त प्रमाण वाढल्यामुळे झाडांना ते जुमानत नाही आणि आपल्यासोबत थेट गंगासागरापर्यंत ते घेऊन जातात अर्थात. आणि त्याच कडीला असलेले लोहाळे आहे तसेच राहतात, पाणी वसरून गेलं की जैसे थे वैसे, म्हणजे तेथे लोहाळे वाचते. हा नम्रता नावाचा गुण प्रत्येकामध्ये इतका महत्त्वाचा आहे. आता तुमच्यात तर आहेच, पण आमच्यामध्ये सुद्धा आहे ही मोठी शोकांती काय बरं का. हां, आम्ही सुद्धा काय कमी नाही. असो, आपुली आपण करा सोडवणं, इतरांचं बोलण्यातही काही अर्थ नाही, पण नम्रता नावाचा गुण महत्त्वाचा आहे. तसं परमार्थाची भक्तीची फलश्रुती तुम्हाला आम्हाला मिळूच शकत नाही. मग हीच नम्रता देवाकडे तुकोबराई या ठिकाणी मागताय. देवा, असं हे लोटांगण घालण्यामध्ये मला कसल्याच प्रकारची मनामध्ये लाज वाटू देऊ नको, कारण समाजाचं निरीक्षण करता काही लोक अशी इतकी ताठरपणानं वागतात. त्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी उपमा दिली, लाटण्या ऐसा न लवे. लाटण्यासारखी आहेत, लवायला म्हणजे वाकायला तयारच नाही. लाटण्याचा स्वभाव कसा आहे, मोडेल पण वाकणार. मोडलंय का कधी? जास्तच 4G झाला का? इकडं हाणत नाही लाटणं. हां, काय मोडेल पण वाकणार नाही, लाटण्याचा स्वभाव. आणि मग त्या लाटण्यासारखेच काही लोक समाजामध्ये पाहायला मिळतात. एवढा म्हणजे नम्रता नावाचा गुण कुठेही त्यांच्या स्वभावामध्ये दिसून येत नाही, पण तुकोबरांनी देवाकडे मागितलाय. असं हे लोटांगण घालण्याची क्षमता, ही नम्रता देवा मला तू प्रदान या ठिकाणी करावीस. संता लोटांगणी जाता लाजण कोमणी. ठीक आहे, अजून काही लागतं का तुकोबराय? हो देवा, अजून एक शेवटची इच्छा मी तुझ्याकडे अशी व्यक्त करतो की आमच्या घरी साधू संत येणार, भक्त येणार, मग सकल संतांची मादियाळी जिथे एकत्र होते तिथे गप्पा चालणार नाहीत, राजकारणाचं काही चालणार नाही, संसाराचं काही कुटाळं चालणार नाही. सगळी संतांची मादियाळी जेव्हा एकत्रित येते तिथे फक्त आणि फक्त तुझंच भजन चालणार, तुझंच कीर्तन या ठिकाणी चालणार. आणि मग आमच्या घरी सगळ्या संतांची मांदियाळी जेव्हा एकत्रित येणार तेव्हा तुझ्या त्या चालू असलेल्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये एवढं नाचायचंय. आता तुकोबरायांना कळालं की नाचावं, पण कुठे? तुम्हाला आम्हाला ते कळत नाही. आम्ही कुठे नाचतोय? महिला मंडळ कुठे नाचतोय? कुठं? बाबा म्हणतात लय जोरात नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संत सांगतात नाचू नका असं कोणीही सांगितलेलं नाही, फक्त कुठे नाचावं हे नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. तिकडे नाही, इकडे नाचायचं बरं का. हे नाचणं सुद्धा देवाकडे तुकोबराय मागताय. देवा, या कीर्तनामध्ये, भजनामध्ये एवढं नाचायचं. पण आम्ही जेव्हा इकडे नाचतो तेव्हा एका वेळेनंतर आमचं शरीर थकल्यासारखं होतं. 24 तास काय माणूस नाचू शकत नाही. पण तुकोबराय म्हणतात देवा, या शरीराला थकवा येऊ नये, या भजनाचा, कीर्तनाचा एवढा आनंद घ्यायचा आहे, पण शरीराला थकवा येऊ नये ही जबाबदारी मात्र मला तुझ्यावर या ठिकाणी लोटायची आहे. म्हणजे त्या नाचण्यासाठी एवढं बळ दे, एवढं ताकद दे, आणि काही मागा असं म्हणत असशील तर हीच मागणी मी या ठिकाणी करणार. अशी मोठी ताकद तू माझ्याकडे मला प्रदान या ठिकाणी करावी. सवंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे अंगी, 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 तुका म्हणे अंगी,
विठोबा